दत्ता दा लय खोल असा ना भाव. दत्ता दा डोका पुसून दे ना. काय आला दत्ता दा माझ्याशी बोललाय नाही की त्यात. काय केलंय मी? बोल ना दत्ता दा. रागवलंस माझ्यावर? काय केलंय मी? दत्ता दा रागवलंस माझ्यावर? काय केलंय मी? बोल ना दत्ता दा. झाला ना हो? होय. थांब हा. झाला. आई दररोज अंघोळ केल्यास नजर काढणार नाही. आज असा किती करतोस? काय नाही रे, असाच. सांग नाही काय झाला? अरे नाही रे, असाच. काय झाला काय? वय झाला. जा घेऊन. होय सर. आता आंघोळ केलास ना, देवाच्या पाया पडू खोया. देवासमोर बसव आणि अंगारो पण लावा. होय. चला. पाया पडा देवाच्या. वहिनी अंगार किती लावलंस? देवाचं असा की नाही म्हणा. दररोज तर लावत नाही. बरा नसला की आई लावता अंगार. आज काय माका बरा नाही काय? नाही हो, तुमका काही एक झालेलं नाही असं. मग अशी आई माझी नजर पण काढली. ती अशीच काढली आपली. असेच नाही, काहीतरी झालेला. सगळे माझ्याशी नेहमी सारखे वागत नाही. नाही हा, सगळी व्यवस्थित वागतात तुमच्याशी. कोणी वेगळा वागत नाही. तू पण खोटं बोलतस. काहीतरी झालेला असा. आई पण रातच्या 2-2 मिनिटांनी उठान मी झोपले काय नाही का बघी होती. मका हाका मारी होती. दत्ता दादा माझ्याशी बोलणारच नाही. मी त्याच्याशी लय बोलण्याचा प्रयत्न केलाय पण तो गप्पच राहिलो. त्याचा माझा राग गेलो. मी काय केलं? नाही हा भाऊजींनू, मी सांगितले का तुमच्याशी बोलू. हा, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात. कोणी एक बोलू नको माझ्याशी. मी पण नाही कोणाशी बोलणार. मी सगळा माझा आता कळत नाही. तोच चांगला असा, तुम्ही सगळी वाईट असास. भाऊजींनू, अभिराम भाऊजींनू, एवढंच तो जीव असा. या वयात काय काय बघूक लागतात त्यांका सांभाळून घे. त्यांच्या मागे उभं राह. काय होया? मागितलेला देशाल. असं काय मागणारच? अभिराम भाऊजींका बघितलास?
काय अवस्था झाली आहे त्यांची. लहान असत ते. सरिता, त्याच्या हातून जर झाला तर पटलेला तू का? हं? आपल्या बाळाचा काय झाला असता तर? जा काय झाला त्याच्यात त्यांची चूक नाही हा. त्या स्वतः समजूचा लय प्रयत्न करते, पण मनातून जायतच नाही. त्यांच्या मनाचा विचार करा. आपलो भाव जो आपल्याशिवाय जेवणाचा घास घेत नाही, आपल्याक बघितला नाही तर काळजी वाटता, आपल्याक जीव लावता, असो भाव जर त्यांच्याशी बोलत नसत तर त्यांना काय वाटत असं? माधव भाऊजी पण नाही. आई नंतर त्यांना कोण जवळचा असत ना तर ते तुम्ही असाच, आणि तुम्हीच त्यांच्या वांगडा असे वागूक लागलास तर कसा चालात? काय करू मग? झाला गेला गंगेक मिळाला असं म्हणा. आधी त्यांच्याशी वागायचंच ना तसे वागा त्यांच्याशी. लहान पोर राहता, ह्या वयात त्यांच्या मनात जी तेढ रवत ना ती कायम रवत. बोला त्यांच्याशी. माधव दादा, लवकर मुंबईसून हैसर ये. सगळीच माझ्याशी वाईट वागतात. आधी छाया त्या कुसक्यासारखा वागायचाच, आता सगळीच कुसकी झाली आहेत. हा, पण सरिता वहिनी ना चांगली वागता, पण काय झालं ना तर सांगत नाही. दत्ता आता तर माझ्याशी बोलणारच नाही. म्हणा मी कोणाशीच बोलणार नाही. सगळी अण्णांसारखी वागत असत. तू इलस की माझ्याशी बोलशील ना? हा, नाहीतर असं कर, तू माका तुझ्या वांगडा मुंबईत घेऊन चल. मग तुझ्या आटी रडतात ना तशी माझ्या आटी पण रडतील. धाकटो असाय ना, लाड करू कस वय ना. काय लिहितोय? काय नाही. वाच वाच म्हणता ना. माधव दादा, मुंबईसून लवकर ये. हैसर सगळी माझ्याशी वाईट वागतात. चल चल चल. राह स्वरूप, राव. इंदो, इंदो, काय इंदो? मी बोलवते. इंदो, आवाज दिलास माका? काय झाला? या विचारूची तुझी हिंमतच कशी झाली? या घरात काय होता काय नाही तुका कायच माहित नसत. ना काय झाला? अभिरामन काय केल्यान? या काय हा? काय हा या? सांग काय हा? आम्ही माधव दादा पत्र लिहत होते. ज्याच्याशी संबंध तोडले, ज्याच्यासाठी या घराचे दरवाजे बंद केले, ते का तू पत्र लिहता? हा? तुझी हिंमत कशी झाली एवढी? सांग, हिंमत कशी झाली? काय विचारतोय मी? कशी झाली हिंमत? तुझ्यामुळे तू फूस लावलंस एका माझ्या विरोधात बंड करतस. आधी थोरल्याक फूस लावलंस, तुझ्यामुळे तो जितो गेलो. नाहीतर तुझ्या कुशीत त्याचा मडा झोपवलाय असते. तू ते का वाचवलंस? आता ह्यो ते का पत्र लिहता, या पण सगळा तुझाच कटकार असताना साथ. आई माका नाही सांगितलं.
मीच लिहत होते. याच्यासाठी बुक शिकवली जातात हा? या घरात माझ्या विरोधात गेलं तर काय वयत? काय विचार तुझ्या आवश्यक, नाहीतर यो तुझा आजो ते काय विचार. झील असलंच तर तुझं गोळं आवळू कमी करणार नाही. अण्णा नको रे. अण्णा सोडा ते का वया तर मका मारा, सोडा ते का. परत असं झालं तर सगळ्यांची मडा पडते. सरिता पाणी पाजता का? किती घाबरला बघतो. राम राम माझ्यापासून. कोणी जवळ येऊ नको माझ्या. अण्णा बोलतात. तुम्ही काय नाही बोललात. सगळी सारखीच असाच. नको मका पाणी. काय नको मका. जेवण पण नको. कोणी जवळ येऊ नको माझ्या. मी माधवला पत्र लिहतलंय. अरे नको रे बाबा लिहू पत्र. त्या अण्णा जीव घेतील ना. घेऊ दे जीव. नको रे असं बोलू तू. अभिराम आई ए निले, अजून एक बाटली आण. आण लवकर. ना आज काय जोर धरलं, ताक चढणार नाही वाटता. जरा सांगू, आज तोंडात ताक नाही रगात लावूक वया असं वाटत. ना काय झालंय काय? जीव घेणे की गाजो. शांत हो, शांत हो. काय झालंय ते तरी सांगशील? अरे माझ्या घरात 2 तोंडाची जनावर पाळतोय मी. माझ्या समोर तोंड उघडीत नाही, पण माझ्या मागणं माझ्या विरुद्ध कटकारस्थाना करतात. तो थोरलो गेलो ना घर सोडून. हा गेलो ना, संपलो होती याचा विषय. मेलो तो आपल्यासाठी. अरे असा किती वेळा सांगितला तरी माझ्या घरातले ते का पत्र लिहतात. त्याची पत्र येतात. माझ्या शब्दात किंमत नाही. तो माझ्या घरातलो केडला अभिराम वय तो ते का पत्र लिहता. आज पकडलंय मी. हातच तोडून टाकणार होत. परत पत्र लिहायचा काय हातात बुका धरू जमला नसता. याच्यासाठी शिकवतोय कार्ट्याक. बापा विरुद्ध उभं राहता. अरे जीव घेऊन सगळ्यांचो. आणि काय करशील? स्वतः आज जाशील? माका कोण नाट टाकणार. शांत हो. माझं थोडं ऐकशील? काय ता काही म्हणा ना. तुझा धाकटा मुलगा जरा जादा शाणा आहे. आता आज लिहिलेलं पत्र तुला कळलं, पण यापूर्वी किती पत्र लिहिले असतील ते कुठं तुला माहिती आहे? या बाकी करा असा. म्हणून सांगतो, तो जर इथं राहिला ना तर काय काय करेल सांगता येत नाही. दत्ताला तू हातात पुस्तकच दिलं नाहीस, त्यामुळं तो तुला पाहिजे तसं करतो. त्याला थांबवणं कठीण आहे. म्हणून सांगतो, हीच वेळ आहे. त्याला गावातनं बाहेर पाठवून दे, नाहीतर तुला धोका आहे. बरं झालं इलस. मग पाणी दी जरा. गिळ तू निसता. मग हे भूक लागल्यावर तुमच्याकडे माणसं काय दुसरा करतात की काय? दुसरा जमता का तुका? हा घरात एवढा चाललेला त्याचा काय कळता काय तुका? भावाचा काय झाला त्याची काय पडलेलीच नाही तुका. और माझं उपाशीच झोपलो. या सगळ्या काय माझ्यामुळे होता की काय? हा माधवक पत्र लिहतो शानपणा त्या का कोणी करू सांगलेलो?
खरं सांगलंय ना तर तुका झोंबार, पण हायत्या सगळा ना तुझ्यामुळे होता हा. काय बोलतोस ह्या? नाहीतर काय, तुझ्या सांगण्यावरून तो माधवाक पत्र लिहाक लागलो. माका वाटलेलंच तरी कधी ना कधी तरी हयतो अण्णांच्या हातीक गावतलो आणि अण्णा त्याका बरे गुडदावतले. शेवटाक आज हातीक सापडलो. तुका तर उकळे फुटत असतील ना. गिळ समोर आता गिळ. तुझा जिल्ह्याक भरव जा. आता अण्णांचो मार खाल्ल्यान त्यांनी, आता तू जाऊन त्याका जेवण भरव. भरवतय गिला तो माझो. अभिरामा, रे अभिरामा, अभिरामा उठ रे उठ. वाईच खाऊन घे रे, उठ. अभिरामा, अरे असं काय करतस? आवशीचं ऐकणार नाहीस? अरे असा उपाशी झोपायचा नाही. वाईट वाईट स्वप्न पडतात. उठ उठ. आई काय म्हणतात? बघ गो, उठणाच नाही तो. रडान रडान उपाशीच झोपलो हा. सकाळची न्याहारी पण नाही करू गो. आधीच वच्छिन त्याच्याकडसून अघोरी काम करून घेतल्या ना. ते का माहित पण नाही ता. त्याच्यात हे पण आरडले. भाव लांब असता, भावावर लय जीव गो. पत्र लिहतलोच ना. ते का काय समजता, पण हेंका कोण समजवतला? आई आज उद्या सगळा शांत होईल. इतक्यात माधव भाऊजींचं पत्र येता नाही. मी समजावतोय अभिराम भाऊजींका. बरा, आता तुझाच ऐकात बघतो. मी भरवते तेंका. तुम्ही पण आता जेवण घेवा. अगो, लेक उपाशी असताना आवशीच्या घशाखाली घास तरी उतरत काय? आया असं काय करू नको. तुम्ही जेवण घेवा. तुमका माझी शपथ हा. बरा, पण तू त्याका उठवून जेवक सांग हा. होय. अभिराम भाऊजी, भाऊजींनू हो, झोपला तो. काय खाल्ल्यान पण नाही. एक दिवस जेवला नाही तर मरणार नाही. हो. अहो, काय झाला? काय वया तुमका? काय वया काय तुमका? मी देतोय. काय तुझ्या त्या पळपुटो जिलाक लिहिलेली त्याची लिहिलेली पत्र काय असत? काय विचारतोय? सांगितलेलं ना त्याच्याशी संबंध ठेवायचो नाही, तरी यो त्याका पत्र लिहत राहिलो. त्याची पत्र घेत राहिली आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपून ठेवलास. याच वेळेत घरातनं बाहेर काढला असतंय तर फितूर केलाच नसतास. उठ. झोपला तो. याच्या पुढे झोप उडा. उठ. भावावर लई जीव आहे तुझं. हा, तू गेलो पण तुझा जीव घेऊ मागे पुढे बघूचा नाही. काय पत्र? काय पत्र? काय तुम्ही अण्णा, असं काय कर? या काय हा? हा, काय हा पत्रा? इतके दिवस माझ्यापासून लपून माझ्याच घरात यो सगळा करत राहिलो. बुका शिकवलंय त्याचा यो फायदा करून घेत होतास. आडून टाकीन सगळे बुका. आग लावीन सगळ्या. गेली तुमका पण उभा जाळीन. या सर. सर ये. अण्णा, मी सांगतोय ते का? ये सर लवकर. अभिरामा, सोडते का? पण काय करू नका ते का? ये सर.
अरे माजलंस काय तू? हा तुझं सगळं माज उतरवत आहे. त्याची बॅग भरा. यो या घरात राहणार नाही. उद्याच्या उद्या बोर्डिंगात पाठवून द्या.